सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझा म्हणजे श्रीरंग चव्हाण सरांचा साष्टांग नमस्कार. समजा तुमचे मुलं मुली किंवा एक शिक्षक म्हणून तुमचे विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता पहिली तर आठवीच्या वर्गात जर असतील किंवा त्यापुढील वर्गात असतील, तर त्यांना जर इंग्रजीचे शब्द वाचता येत नसतील, तर आज मी आपल्याला काही ट्रिक्स सांगणार आहे. ती ट्रिक्स जर एकदा पालकांनी म्हणजे आईवडिलांनी आणि एक शिक्षक म्हणून सर्व शिक्षकांनी जर समजून घेतली, तर आपल्या मुलाला आपण घरीच कोणत्याही प्रकारची ट्यूशन न लावता इंग्रजी शब्दांचे वाचन शिकवू शकतात. बघा, ज्या शब्दाच्या शेवटी आय व्ही ई म्हणजे हे 3 अक्षर येतात, तर याचे 2 उच्चार होतात. एक म्हणजे इव, इव आणि दुसरा म्हणजे आयु. लक्षात घ्या, आय व्ही ई याचा उच्चार होतो इव किंवा आयु. त्याचे शब्द बघा: फाईव्ह, गिव, लिव, ड्राईव्ह, ॲक्टिव्ह, नेटिव्ह, क्रिएटिव्ह, सेन्सिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि मॅसिव्ह. राईट. म्हणजे मी काय म्हटलं की आय व्ही ई हे तिघही लेटर्स किंवा तिघही इंग्रजीतील अक्षर जर शब्दाच्या शेवटी आले, तर त्याचा उच्चार होतो इव. राईट. एक कॉन्सेप्ट आपली क्लिअर झाली असेल. ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी ए टी ई, लक्षात घ्या, ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी ए टी ई हे तिघही अक्षर येत असतील, तर त्याचा उच्चार एट असा होतो. एट. पहिला शब्द वाचूया: गेट, प्लेट, लेट, रेट, डेट, क्रिएट, डोनेट, सेपरेट, सेलिब्रेट, चॉकलेट. राईट. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी आपल्याला ए टी ई बघायला मिळेल. दुसरी कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. तिसरी कॉन्सेप्ट अशी आहे: ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी आपल्याला आय एन डी हे तिघही अक्षर बघायला मिळतील, तर त्याचा उच्चार आइंड करा. आइंड. पहिला शब्द बघूया: काइंड, माइंड, ब्लाइंड, फाइंड, बिहाइंड, रिमाइंड, माइंड, रिमाइंड, अनकाइंड, रिवाइंड. राईट. या ठिकाणी देखील आपण एकूण 10 शब्द पाहिलेले आहेत. तिसरी कॉन्सेप्ट मी आपल्याला क्लिअर केलेली आहे. चौथी कॉन्सेप्ट अशी आहे: ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी आपल्याला आय टी ई हे तिघही अक्षर बघायला मिळतील, तर त्याचा उच्चार आईट करा. आईट. पहिला शब्द आहे बघा: बाईट, राईट, व्हाईट, युनाइट, इनवाइट, एक्साइट, स्पाइट, इग्नाइट, पोलाइट, फेवराइट किंवा फेवरिट. फेवराइट नाही, फेवरिट. ओके. चौथी कॉन्सेप्ट देखील आपल्याला क्लिअर केलेला आहे मी. त्याच्यानंतर पाचवी कॉन्सेप्ट आहे: ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी आय डी ई येतो, तर त्याचा उच्चार आईड करा. काय करा? आईड. बघा, पहिला शब्द आहे साईड, एस आय डी, साईड. दुसरा शब्द आहे वाईड, डब्ल्यू आय डी, वाईड. तिसरा शब्द आहे राईड. चौथा शब्द आहे हाईड. पाचवा शब्द आहे स्लाइड. त्याच्यानंतर इनसाइड, आउटसाइड, डिसाइड, प्रोव्हाइड आणि डिवाइड. असे जवळजवळ आपण एकूण 50 म्हणजे 50 शब्द पाहिलेले आहेत. प्रत्येक उच्चाराचे प्रति आपण 10 शब्द पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक तसे आदरणीय सर्व शिक्षकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जर या पद्धतीने गेलात, आपण जर या पद्धतीने वाचन करण्याचा प्रयत्न केला, आपण जर रीडिंग समजून घेण्याचा प्रयत्न करा,
जगात तुम्हाला इंग्रजी विषयाच्या बाबतीत वाचन, लेखन आणि संभाषणासाठी कुठंही क्लास लावण्याची गरज नाही. कुठंही ट्यूशन लावण्याची गरज नाही. तुम्ही फक्त दररोज माझा एक एक व्हिडिओ बघत चला. पुन्हा सांगतो, ज्या पालकांना, ज्या मुला-मुलींना, ज्या गृहिणींना, ज्या नोकरदार वर्गांना, जॉब करणारे सर्व माझे बंधू भगिनी सर्वांना विनम्र अभिवादन करतो. जर तुम्हाला घरी बसून इंग्रजी वाचन, इंग्रजी लेखन आणि इंग्रजी संभाषण शिकायचे असेल तर आपल्यासाठी फक्त 100 रुपयामध्ये माझ्याकडे PDF नोट्स उपलब्ध आहे. ती PDF नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर, तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर मला देणार त्या व्हॉट्सअप नंबरवर मी पाठवू शकतो. त्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला 100 रुपीज पेड करायचे आहेत. एकदा 100 रुपये तुम्ही पेड केले तर मी तुम्हाला फोनिक्सची नोट्स PDF पाठवणार, तुम्हाला इंग्लिश ग्रामरची PDF नोट्स पाठवणार, तुम्हाला इंग्लिश स्पोकनची PDF नोट्स पाठवणार. या तिघही PDF नोट्स मात्र 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये, ओन्ली 100 रुपीज. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पाठवा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.